तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एक ब्लॉगमध्ये. तर आज आपण चालू होतो आपल्या रानामध्ये. बघू शकता शेजाऱ्यांचं कसं आलतंय. शेजारी नाहीत म्हणजे लांब आहे रान आपल्या. आपण चाललो होतो आताशी. थोडंसं क्लिप दाखवतो म्हणलं तुम्हाला मी. वातावरण एकदम भयंकर झालेलं आहे, कधी पण पाऊस येईन तशासारखं. तरी मी रानात चाललोय. आपल्याला पण बघायचं आहे आपण पेरलेलं कसं. 8-9 दिवस झाले आता पेरलेलं आपण. बघायचं होतं कसं झालंय कसं नाही, त्यामुळे आपण आपल्या रानात चाललो. तर चला तुम्हाला पण दाखवतो. सध्या गाडी मी एका हाताने चालवतोय, कारण की रेकॉर्ड पण करायचंय. वरी तुम्ही आभाळ बघू शकतात कसं आहे म्हणून. तसंच चांगलं आहे इकडं. आणि एवढं काय झालं नाही पाण्याचं. आमच्या इकडं नदीला पण पाणी आलेलं नाही. आणि इथं यांनी पुढं भोपळा लावला, काशीफळ भोपळा खातेत, उपवास त्याला जमतो तो भोपळा आहे हा. हा भोपळा आहे तो त्यांच्यावाला. चला जाऊत आपण. लयच ह्यांनी अगोदर लावलेला आपला, म्हणजे 1-2 महिने अगोदर लावलेला हा भोपळा. आपलं तर काय नाही रे. आपण 8 दिवस झाले सोयाबीन लावली आपण. सोयाबीन आणि मूग आहे आपल्या रानात. चांगलं ह्यांचं सोलार पण आहे रस्त्यावरच आहे. चला आलो होतो आपण आपल्या रानामध्ये. लावली गाडी खाली लावलेला, कसं सांगा नाही कमेंट मध्ये कसं जातंय. चला दाखवतो तुम्हाला रान मी. चला हे बघा, हे शेजाऱ्याचं रान आहे. त्यांनी पण चार दिवस झाले असेल पेरून. त्यांचं दाखवतो तुम्हाला कसं वाफलंय त्यांचं पण चांगलं. तुटक वाफलंय, पण आपल्यासारखं नाही, जवळ नाही वाफलं. तुटक आहे. त्यांनी अंदाजे 8 बोटाच्या पुढं हे एखादं बी पडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता त्यांचं अंकुर आलेत, अंकुर. आणि आता आपलं बघा, आपला मूग आहे. इथं मूग लावलेला आहे आपण. हा बघा, हा मूग आहे आपला. नेहमीप्रमाणे बघू. पाऊस तर आपण पेरल्यापासून चालूच आहे. बघू विहिरीला किती पाणी आले. थोडंसं जरी वाढलंच असेल पाणी अंदाजे. हा हे बघा, आता दिसलं. चांगलं आहे तसं पेरलेलं, आलंय चांगलं. तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघितला असेल तर इथं तुम्हाला समजा वाळल्याला दिसत होतं का. आता हिरवं झालं. समजा 8 दिवस झालं पाऊस चालू होता, हिरवं झालं. एक आपल्याला प्रॉब्लेम आहे. मी आलो बघा रानात, कसं कोल्हापुरीनं आलोय. सटकती ती हे बघा विहीर. नाही आलं कोल्हापुरी, पाय सटकतोय. त्यामुळे मग खाली तर जाऊ वाटा नाही. हे बघा आलोच. हे बघा, नाही एवढं आलं काय. आपण ह्यांच्या शेजाऱ्यांची विहीर कांदायची होती, तेव्हा आपण सोलार खोललं होतं आपण. त्यांनीच खोलून दिलं तर. हे बघू शकता तुम्ही. नट ढिला झाला, नट. हे बघा, एक बोट सांद आहे, एक बोट. आणि हालतंय पण ते. वरचा पण ढिल्लाच आहे. आता हे पण फिट करतो जाऊन. करतो नाही, आणावं लागेल कोणाला तरी फिट कराय. मला नाही जमणार. ह्याला नाही काय, हे चांगलं बसविलेलं आहे त्यांनाच. फक्त एवढाच हिस्सा होता. ह्या साईडला सोयाबीन आहे, पलीकडल्या साईडला हे होता मूग. हे पण बघू, हे पण चांगलं आलंय. तसं काय नाही, ह्याचं पण एकदम भारी वाफलंय. समजा आपलं काय ताण नाही. तो आता तुम्हाला हे आहे 7 दिवसाचं तुम्हाला दाखवीन मी. आता आणि 4 दिवसानं ब्लॉग टाकेल दुसरा, तर तुम्हाला दाखवीन कसं म्हणून. थोडी तर वल्लय राहणार आता. तरी पाऊस चालू, झिमझिम पाऊस येतो नुसता. काय कामाचं नाही असला. यायचा आहे तर मोठा यावा, एवढा पण मोठा नाही यावा की पीक लावलेलं वाहून जावा, असं नाही यावा. चांगला यावा पाऊस. कमी पाऊस आल्यावर पीक चांगलं येत नाही. तुम्हाला आता वरी जाऊन दाखवितो कशाला पट्ट्या आल्यात, कशी लाईन आली. हे बघा,
लाईन सर आलंय समजा, बरोबर तर आलंय, काय ताण नाही त्याचा, चांगलं आलंय. पण तरी एकदा बघितलेलं चांगलं असतं, कारण की समजे सोबत आहेत, आपण सोबत लावलेलं आहे शेजाऱ्यांनी. मी त्यांचं 4 दिवस अगोदर अलीकडल्याचं दाखवलं, त्यांना 4 दिवस अगोदर पेरलं होतं. म्हणजे आम्ही पेरल्यानंतर 4 दिवसानंतर 3 दिवसात त्यांचं वाफून आलेलं आहे. आणि आपण 7 दिवस झाले पेरून. आणि साईडला जे अनेक एक रान आहे त्यांनी 15 दिवस झाला असेल पेरून, त्यांचं 15 दिवसाचं आहे. हे बघू शकता तुम्ही आता कशा पट्ट्या आल्यात, चांगल्या आलेल्या आहेत पट्ट्या, काय ताण तर नाही. ही काढल्या पण चांगल्यात, आली काढल्या पण. हो हे आली काढल्यात, ह्या जरा ह्याच्यापेक्षा दाट वाफल्यात. पण हे थोडं चांगलं वाफलेलं आहे. हा बघा, ह्याला पानं पण चांगली आलेली आहेत. आणि शेजाऱ्याचं दाखवतो तुम्हाला आता मी. हा बघा, हे शेजाऱ्याचं आहे आपल्या, हे 15 दिवसाचं आहे. हे बघा कसं आहे, हे चांगले आहे, आपलं लहान आहे आणि आपलं पण वाढेल आता काय 15 दिवसामध्ये. तर बघू, काय ताण नाही, होतंय समजा चांगलंच. आता शिकतं ट्रेलर आहे मूवी आणि बाकी, कारण की हे आता जर पेरलं, तुम्हाला सांगतो, पाऊस सोयाबीन काढायच्या टायमाला पाऊस येतो म्हणजेच येतो, आणि सोयाबीन पाण्याखाली जाते, मग काढायचा त्रास होतो. आता सध्या तर चांगलं आहे. आता 7 दिवस, अंदाजे 3-3.5 महिन्यात सोयाबीन निघती अख्खी. पुन्हा ज्वारी पेरतो आपण, ज्वारी, राजमा आणि बाजरी पेरतो, असं असतं आपलं. हे चिचाचं झाड पण आहे बघा साईडला, चिचाचं झाड चांगलं आलंय, ते चांगलं म्हणजे कसं लयच मोठं झालंय. तेव्हा अगोदर हे झाड 5 वर्षाचं आहे, 5 वर्षाचं काय, 5 वर्षाचं हे झाड. हे बघा, इकडून जाऊन पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला आणि मी. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोवर सक बाय बाय, टाटा. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा. आपण मिनी ब्लॉगच करतोय, 8 मिनिटाचा आहे हा ब्लॉग, लॉंगमध्ये टाकू आपण. कसं तुम्हाला वाटला सांगा कमेंटमध्ये. मिळू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोवर सक बाय बाय, जय महाराष्ट्र.